गुड मॉर्निंग स्टुडंट्स. कंटिन्यू विथ द केमिस्ट्री. केमिस्ट्रीमध्ये बेटा आता आज आपल्याला कन्सेप्ट बघायचा इलेक्ट्रोलिसिसचे एक्झाम्पल्स. इलेक्ट्रोलिसिसचे काय बेटा एक्झाम्पल्स. आधी आपण इलेक्ट्रोलिसिसचा कन्सेप्ट बघितला होता. इलेक्ट्रोलिसिस म्हणजे काय असं डिकम्पोजिशन ऑफ सबस्टन्स. ठीक आहे, डिकम्पोजिशन ऑफ सबस्टन्स कधी पण वेन देयर इज अ पासिंग ऑफ इलेक्ट्रिक करंट. सबस्टन्सचं डिकम्पोजिशन होतं पण कधी जेव्हा मी इलेक्ट्रिक करंट पास करतो त्या कन्सेप्टला काय नाव दिलं बेटा इलेक्ट्रोलिसिस. आता इथे ना बेटा आपल्याला 4 महत्त्वाचे एक्झाम्पल्स आपल्या सिलेबसमध्ये आहेत. ठीक आहे, हे एक्झाम्पल्स फक्त स्टडी पर्पजसाठी आहेत. याच्यामधून नाही का तुम्हाला महत्त्वाच्या रिॲक्शन्स लक्षात ठेवायच्या आहेत. आमच्याकडनं काम एकदम सोपं आहे, काही अवघड काम नाही आमच्याकडनं. म्हणजे फक्त आम्हाला तुम्हाला पण रिॲक्शन्स आम्ही फक्त समजून देऊ, पण रिॲक्शन्स पार्ट तुम्हालाच करावं लागतील बेटा. काय घडतं काय नाही इथे सगळंच्या सगळं तुम्हाला फिगरमध्ये इझिली दिसून येईल आणि इकडे त्याचं महत्त्वाचं जे काही घडतंय ते इथे तुम्हाला दिसून येईल. ठीक आहे, पहिलं एक्झाम्पल कुठलं आहे बेटा इलेक्ट्रोलिसिस ऑफ कोणाचं ॲक्युएस कॉपर सल्फेट सोल्युशन. आता ॲक्युएस म्हणजे बेटा पाणी मिक्स आहे त्याच्यात. ॲक्युएसचं मिनिंग काय बेटा पाणी मिक्स आहे. ॲक्युएस कॉपर सल्फेट सोल्युशन युझिंग प्लॅटिनम इलेक्ट्रोड्स. युझिंग कुठले बेटा प्लॅटिनम इलेक्ट्रोड्स. आता तुम्हाला इथे फिगर दिसत असेल. फिगर दिसताना दोघी साईडला प्लॅटिनम इलेक्ट्रोड आहे बेटा. कॅथोड साईडला पण प्लॅटिनम इलेक्ट्रोड्स आहे आणि ॲनोड साईडला पण प्लॅटिनम इलेक्ट्रोड्स. म्हणून त्याला प्लॅटिनम कॅथोड आणि प्लॅटिनम ॲनोड असं नाव दिलेलं आहे. ठीक आहे, प्लॅटिनम कॅथोड आणि प्लॅटिनम ॲनोड असं नाव दिलेलं आहे. कॅथोड म्हणजे निगेटिव्ह साईड असते, ॲनोड म्हणजे पॉझिटिव्ह साईड असते बेटा. ते बॅटरीला पण कनेक्शन तशीच दिलेले आहेत. निगेटिव्ह साईडला कॅथोड म्हटलंय आणि पॉझिटिव्ह साईडला काय म्हटलंय बेटा ॲनोड म्हटलेलं आहे. ठीक आहे, मी तिथे शब्द लिहिलेले आहेत कॅथोड आणि ॲनोड. बरं, हे नेहमीच प्रत्येकासाठी फिक्स असेल असं लक्षात ठेवा. जिथे जे निगेटिव्ह बॅटरी असेल त्या साईडला कॅथोड असेल आणि जिथं जिथं पॉझिटिव्ह टर्मिनल असेल त्या साईडला काय असेल बेटा ॲनोड असेल. ठीक आहे, बरं आता इथे तुम्हाला एक भांडं घेतलंय. त्या भांड्यामध्ये 2 इलेक्ट्रोड्स आहेत बेटा. ते दोघी इलेक्ट्रोड्स कुठले आहेत बेटा प्लॅटिनमचे आहेत. एकाला प्लॅटिनम कॅथोड असं नाव दिलं, एकाला प्लॅटिनम ॲनोड असं नाव दिलेलं आहे. वरच्या साईडला बॅटरी लावलेली आहे. खाली जे एक सोल्युशन आहे ते CuSO4 सोल्युशन आहे. खाली जे सोल्युशन आहे ते कुठलं बेटा CuSO4 सोल्युशन आहे, कॉपर सल्फेट सोल्युशन आहे बेटा. ठीक आहे, ओके. आता पुढचं इथे सांगतोय. इथे सगळ्यात पहिलं तुमचं जे मला सांगायचं इच्छा आहे, इथे आयोनायझेशनची रिॲक्शन कशी घडते ते इथे दिसते. CuSO4 काय फॉर्म करेल बेटा Cu++ प्लस SO4 आणि ॲक्वेस आहे म्हणून ही वॉटरची रिॲक्शन आली आहे. H2O कसा फॉर्म होईल बेटा H++ प्लस OH मायनस. H++ OH-. आता रिॲक्शन ऑफ ॲनोड, रिॲक्शन ऑफ कॅथोड. रिॲक्शन ऑफ ॲनोड म्हणजे ऑक्सिडेशन होतं. ऑक्सिडेशन म्हणजे लॉस ऑफ इलेक्ट्रॉन्स होतात. इथे दोघीकडे इथे इलेक्ट्रॉन्स आपले लॉस झालेत दिसतंय. ती माझी प्रायमरी रिॲक्शन आहे आणि जिथे तुमचा ऑक्सिजन गॅस युअल होतोय ती माझी सेकंडरी रिॲक्शन आहे. इथे महत्त्वाचं काय बेटा इथे इलेक्ट्रॉन्स RHS कडे आलेत बेटा. म्हणजे इलेक्ट्रॉन्स काय झालेत लॉस झालेत म्हणून ते RHS ला आलेले आहेत आणि इथे ऑक्सिजन गॅस काय झाला इव्हॉल्व्ह झालेला आहे. हा महत्त्वाचा मुद्दा आहे. इथे ऑक्सिजन गॅस माझा काय झाला बेटा इव्हॉल्व्ह झाला. याच्यावरती MCQ पडू शकतो. नेक्स्ट रिॲक्शन ॲट कॅथोड. कॅथोडमध्ये बघितलं तर इथे 2 इलेक्ट्रॉन्स तुमचे RHS कडे आलेत. गेन केलेत बेटा त्यांनी. रिॲक्शन ॲट कॅथोड, कॅथोडमध्ये रिडक्शन घडतं. रिडक्शन म्हणजेच काय गेन ऑफ इलेक्ट्रॉन्स. रिॲक्शन ॲट कॅथोड, कॅथोडच्या इथे रिडक्शन घडतं. रिडक्शन म्हणजेच गेन ऑफ इलेक्ट्रॉन्स होता. इथे जर ऑब्झर्व केलं तर इलेक्ट्रॉन्स तुमचे RHS कडे आणि इथे कॉपर काय झालं डिपॉझिट झालाय. खालच्या साईडला म्हणजे काय कॉपर डिपॉझिट झालाय. तिकडे तुम्हाला दिसत असेल जो तुमचा प्लॅटिनम कॅथोड आहे तिथे कॉपर डिपॉझिटेड असं लिहिलेलं आहे. फिगरमध्ये पहा तिथे कॉपर डिपॉझिटेड असं लिहिलेलं आहे बेटा. ठीक आहे, मग याचा नेट रिझल्ट आपल्याला काय दिसतो तर कॅथोडच्या इथे तुमचा कॉपर डिपॉझिट झाला. ठीक आहे, हे महत्वाचं आहे. जे नेट रिझल्ट येतात ते लक्षात ठेवा. बस नेट रिझल्ट मला खूप महत्वाचे. हे सगळ्यात IMP आहे तिघांचं बेटा. हेच सगळ्यात IMP असेल. जे मी तिघं नाही सॉरी 4 जे एक्झाम्पल्स घेतलं बेटा त्या 4 एक्झाम्पल्सचं नेट रिझल्ट फिक्स डोक्यात ठेवा. 4 एक्झाम्पल्सचं नेट रिझल्ट फिक्स लक्षात ठेवा. बाकी काही जास्त लक्षात नाही राहिला तरी चालेल पण नेट रिझल्ट लक्षात ठेवा. इलेक्ट्रोलिसिस ऑफ ॲक्वेस कॉपर सल्फेट सोल्युशन युझिंग प्लॅटिनम इलेक्ट्रोडमध्ये नेट रिझल्ट काय लिखतो कॅथोडच्या इथे कॉपर डिपॉझिट होतं. ॲनोडच्या इथे ऑक्सिजन गॅस इव्हॉल्व्ह होतो आणि सल्फ्युरिक ॲसिड जे की कलरलेस सोल्युशन असतं फॉर्म होतं. सल्फ्युरिक ॲसिड जे की कलरलेस सोल्युशन असतं ते काय होतं त्या फॉर्म केलं जातं. ठीक आहे, हे झालं माझं फर्स्ट एक्झाम्पल. हे काय झालं बच्चा लोक माझं फर्स्ट एक्झाम्पल. आता आपण लगेच सेकंड एक्झाम्पल बघू. ठीक आहे, ओके. आता ना माझं बेटा सेकंड एक्झाम्पल चालू होतंय ते म्हणजे कुठलं इलेक्ट्रोलिसिस ऑफ फ्यूज NaCl युझिंग कार्बन. त्यालाच कार्बनला अजून एक नाव आहे ग्राफाईट इलेक्ट्रोड. युझिंग कुठं बेटा कार्बन केलाच अजून एक नाव आहे ग्राफाईट इलेक्ट्रोड. आता पुन्हा एक भांडं दिसतंय. त्या भांड्यामध्ये फ्यूज NaCl सोल्युशन दिसतंय. 2 इलेक्ट्रोड्स आहेत. ठीक आहे, ते दोघी इलेक्ट्रोड्स कार्बनचेच आहेत. एकाला कार्बन कॅथोड एकाला कार्बन ॲनोड असं नाव दिलेलं आहे.
कार्बन कॅथोड जिथे तिथे निगेटिव्ह सप्लाय, कार्बन एनोड जिथे आहे तिला पॉझिटिव्ह सप्लाय. ठीक आहे. पुन्हा आता इथे इलेक्ट्रोलिसिस होईल. सगळ्यात पहिले आयोनायझेशनची रिएक्शन. इथे NaCl आहे बेटा. NaCl कसं डिवाइड होईल? Na प्लस Cl मायनस. रिएक्शन ॲट एनोड. एनोडच्या इथे रिएक्शन काय होईल बेटा? ऑक्सिडेशन घडेल. ऑक्सिडेशन म्हणजे लॉस ऑफ इलेक्ट्रॉन्स. लॉस ऑफ इलेक्ट्रॉन्स तुमचा RHS कडे लॉस ऑफ इलेक्ट्रॉन झालेले दिसत आहेत. इथे सगळ्यात महत्वाचा मुद्दा पुन्हा याच्यामध्ये क्लोरीन गॅस काय होईल बेटा? इव्हॉल्व्ह होऊन जाईल. क्लोरीन गॅस याच्यामध्ये काय होऊन जाईल? इव्हॉल्व्ह होऊन जाईल. तेच रिएक्शन ॲट कॅथोड बघितलं तर कॅथोडच्या इथे एक इलेक्ट्रॉन गेन केला जातो. रिडक्शन रिएक्शन घडते. रिडक्शन रिएक्शन घडते म्हणजेच एक इलेक्ट्रॉन गेन केला जातो. एक इलेक्ट्रॉन गेन झाला आणि ते सोडियम डिपॉझिट होईल. इथे सोडियम काय होईल बेटा? डिपॉझिट. एनी म्हणजे सोडियम. ठीक आहे. म्हणून कॅथोडच्या इथे सोडियम डिपॉझिट झाला. एनोडच्या इथे क्लोरीन गॅस इव्हॉल्व्ह झाला. कॅथोडच्या इथे पहा सोडियम डिपॉझिट झाला आणि एनोडच्या इथे क्लोरीन गॅस इव्हॉल्व्ह झाला. कॅथोडच्या इथे सोडियम डिपॉझिट झाला आणि एनोडच्या इथे काय झालं बेटा? क्लोरीन गॅस इव्हॉल्व्ह झाला. कॅथोडच्या इथे सोडियम डिपॉझिट झाला आणि एनोडच्या इथे काय बेटा? क्लोरीन गॅस इव्हॉल्व्ह होऊन जाईल. कळालंय? ओके. चलो आता ना बेटा जे तुम्हाला इम्पॉर्टंट वाटतंय याच्यातून नेट रिझल्ट जे आहेत ते अतिशय महत्वाचे. नेट रिझल्ट जे आहेत ते अतिशय महत्वाचे बेटा. ठीक आहे. व्हिडिओ पॉज करा आणि मागचा पण कन्सेप्ट लिहायचा राहिला असेल फर्स्ट एक्झाम्पल तर प्लीज थोडा व्हिडिओ मागे घ्या, तो पण लिहून घ्या आणि हे सेकंड पण एक्झाम्पल प्लीज लिहून घ्या. हे सेकंड एक्झाम्पल पण लिहून घ्या. ओके. महत्वाचं बेटा नेट रिझल्टचाच पार्ट महत्वाचा असतो. लक्षात ठेवा. जे काही एक्झाम्पल्स घेतोय ते फक्त स्टडी पर्पजसाठी आहेत. जास्त डिटेलमध्ये घुसू नका. जास्त डिटेलमध्ये घुसू नका. नेट रिझल्ट महत्वाचे. नेट रिझल्ट याचे महत्वाचे बेटा. नेट रिझल्ट म्हणजे आता याच्यामध्ये काय झालं? इलेक्ट्रोलिसिस ऑफ फ्यूज NaCl मध्ये युझिंग कार्बन इलेक्ट्रोड मध्ये एनोडच्या इथे क्लोरीन गॅस डिपॉझिट झाला. कॅथोडच्या इथे सोडियम डिपॉझिट झाला. पहा कॅथोडच्या इथे दिसतंय कॅथोड आला. कॅथोडच्या इथे सोडियम डिपॉझिट झाला. एनोडच्या इथे काय झालं? क्लोरीन गॅस इव्हॉल्व्ह झाला. ठीक आहे. हे 2 पॉइंट्स महत्वाचे. ओके बच्चा लोक. आता एक्झाम्पल थर्ड स्टार्ट करू. काय एक्झाम्पल थर्ड बघू आपण. ओके. आता माझं थर्ड एक्झाम्पल चालू होत आहे ते म्हणजे कुठले बेटा? इलेक्ट्रोलिसिस ऑफ ॲक्युएस NaCl सोल्युशन युझिंग कार्बन ऑइल ग्राफाइट इलेक्ट्रोड. ॲक्युएस मागच्या याच्यात फ्यूज होतं. आता कुठलं आलं बेटा? ॲक्युएस. ॲक्युएस आलं ना म्हणजे पाण्याची रिएक्शन म्हणजे वॉटरची रिएक्शन 100% घडेल. वॉटरची रिएक्शन 100% घडेल. पहा बरं इथे आयोनायझेशन मध्ये NaCl ने काय दिलं? Na प्लस Cl मायनस. हे मागच्या याच्यात पण घडलं, आत्ता पण घडलं. पण याच्यामध्ये ॲडिशनल काय घडलं बेटा? पाण्याची रिएक्शन म्हणजेच H2O. H2O ने काय दिलं? H प्लस प्लस OH मायनस. रिएक्शन ॲट एनोड पहिले. एनोडच्या इथे पुन्हा ऑक्सिडेशन. ऑक्सिडेशन म्हणजे लॉस ऑफ इलेक्ट्रॉन्स. लॉस ऑफ इलेक्ट्रॉन्स म्हणजे ही आणि मागची रिएक्शन सेम आहे. कॅथोडची रिएक्शन माझी बदलली आहे. कॅथोडच्या इथे मागच्या याच्यात सोडियमची रिएक्शन घडायची, इथे हायड्रोजनची रिएक्शन घडते. मागच्या याच्यात सोडियमची रिएक्शन घडायची, आता हायड्रोजनची रिएक्शन घडते. हे लक्षात ठेवणं अवघड आहे बेटा. ठीक आहे. लक्षात ठेवणंच महत्वाचं आहे. पण अवघड पण आहे, पण ते लक्षात ठेवणं महत्वाचं आहे. ट्वाइस ऑफ H प्लस 2 इलेक्ट्रॉन्स विल गिव्ह मी मोड H2. काय 2 इलेक्ट्रॉन्स हायड्रोजन गॅस म्हणजे 2 इलेक्ट्रॉन्स आले. इथे मला काय भेटेल? हायड्रोजन गॅस. हायड्रोजन गॅस इव्हॉल्व्ह होईल किंवा लिबरेट होईल. ठीक आहे. मग कॅथोडच्या इथे महत्वाचा मुद्दा पुन्हा इथे काय होईल बेटा? कॅथोडच्या इथे महत्वाचा मुद्दा हायड्रोजन गॅस लिबरेट झाला आणि एनोडच्या इथे क्लोरीन गॅस लिबरेट झाला. कॅथोडच्या इथे हायड्रोजन गॅस लिबरेट झाला आणि एनोडच्या इथे क्लोरीन गॅस लिबरेट झाला. कॅथोडच्या इथे हायड्रोजन गॅस लिबरेट झाला. एनोडच्या इथे क्लोरीन गॅस लिबरेट झाला. कॅथोडच्या इथे हायड्रोजन गॅस लिबरेट झाला. एनोडच्या इथे क्लोरीन गॅस लिबरेट झाला. कशामध्ये बेटा? इलेक्ट्रोलिसिस ऑफ ॲक्युएस NaCl सोल्युशन युझिंग कार्बन इलेक्ट्रोड. मागचं पण कार्बन इलेक्ट्रोड होतं पण त्याच्यामध्ये फ्यूज NaCl सोल्युशन होतं. याच्यामध्ये ॲक्युएस NaCl सोल्युशन आहे. मागच्या याच्यात फ्यूज NaCl सोल्युशन होतं, आता याच्यात ॲक्युएस NaCl सोल्युशन आहे. ओके. आता एक शेवटचं एक्झाम्पल आहे. चौथं एक्झाम्पल काय म्हणतोय काय काय नाही ते आपण बघू. ओके. आता बेटा माझं चौथं एक्झाम्पल चालू होतंय इलेक्ट्रोलिसिस ऑफ कुठलं बेटा? कॉपर सल्फेट युझिंग कॉपर इलेक्ट्रोड. इलेक्ट्रोलिसिस ऑफ कोणाचं बेटा? कॉपर सल्फेट युझिंग कॉपर इलेक्ट्रोड. पुन्हा त्याची फिगर दिसते. आता ह्या फिगरमध्ये पहा तुम्हाला पुन्हा एक भांडं घेतलंय. त्या भांड्यामध्ये एक सोल्युशन आहे. कुठले बेटा? CaSO4 सोल्युशन आहे. 2 इलेक्ट्रोड्स आहेत. कुठले? कॉपर कॅथोड आणि कॉपर एनोड. ठीक आहे. कॉपर कॅथोड त्याला निगेटिव्ह टर्मिनल दिला बॅटरीचा आणि कॉपर एनोड त्याला पॉझिटिव्ह टर्मिनल दिलेला आहे. ठीक आहे. ओके. पुन्हा आयोनायझेशन हे सेम घडलं बेटा जे की फर्स्ट एक्झाम्पल मध्ये होतं. आठवतंय फर्स्ट एक्झाम्पल पण कॉपर सल्फेट सोल्युशनचंच होतं. त्याच्यामध्ये पण असंच घडलं. CaSO4 काय दिलं? Cu प्लस 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 SO4 मायनस. H2O काय दिलं? H प्लस प्लस OH मायनस. त्याच्यानंतर रिएक्शन्स कुठे घडतील बेटा? एनोड आणि कॅथोड. एनोडच्या इथे ऑक्सिडेशन लॉस ऑफ इलेक्ट्रॉन्स ही फक्त रिएक्शन वेगळी आहे तुमची, पण कॅथोडची रिएक्शन फर्स्ट एक्झाम्पलची आणि ह्या एक्झाम्पलची सेम आहे.
कॅथोडची रिएक्शन फर्स्ट एक्झाम्पलची ह्या एक्झाम्पलची सेम आहे. कॅथोडची रिएक्शन फर्स्ट एक्झाम्पलची ह्या एक्झाम्पलची सेम आहे बेटा. रिडक्शन म्हणजेच गेन ऑफ इलेक्ट्रॉन्स. गेन ऑफ इलेक्ट्रॉन्स झाले, इकडे लॉस ऑफ इलेक्ट्रॉन्स झाले बेटा. नेट रिझल्ट कॅथोडच्या इथे कॉपर डिपॉझिट झाला, ॲनोडच्या इथे काहीच डिपॉझिट नाही झाले, फक्त ॲनोडची साईज वाढते बेटा. ॲनोडच्या इलेक्ट्रोडची साईज वाढते. ॲनोडच्या इलेक्ट्रोडची साईज वाढत जाते बेटा. ठीक आहे, ओके. इथे माझे 4 महत्त्वाचे एक्झाम्पल झालेत बेटा इलेक्ट्रोलिसिसचे. ते स्टडी पर्पजसाठी आहेत. ठीक आहे, 4 महत्त्वाचे एक्झाम्पल्स आपले संपलेले आहेत. आता एक शेवटचा मुद्दा आपला ह्या चॅप्टरमधला बाकी आहे, तो म्हणजे इलेक्ट्रोप्लेटिंग. तो म्हणजे कुठला आहे बेटा? इलेक्ट्रोप्लेटिंग. त्याच्यामध्ये पण रिॲक्शन्सच घडतात. काय होतं काय नाही ते आपण बघू. ठीक आहे, बरं. हे पुन्हा ज्यांना लिहायचं असेल त्यांनी प्लीज लिहून घ्या. व्हिडिओ पॉज करा आणि लिहून घ्या. ओके ओके. आता आपला बेटा पुढचा कन्सेप्ट चालू होतोय, तो म्हणजे इलेक्ट्रोप्लेटिंग. इलेक्ट्रोप्लेटिंग हा शेवटचा कन्सेप्ट नाही आहे बेटा. याच्यानंतर अजून एक इलेक्ट्रो रिफायनिंगचा पण कन्सेप्ट बाकी आहे. हा सेकंड लास्ट कन्सेप्ट आहे बेटा. हा ह्या चॅप्टरचा सेकंड लास्ट कन्सेप्ट आहे. चुकून मला सांगण्यात आलं होतं हा लास्ट कन्सेप्ट आहे बेटा. नाही, हा सेकंड लास्ट कन्सेप्ट आहे. कुठला कन्सेप्ट आहे? इलेक्ट्रोप्लेटिंग. इलेक्ट्रोप्लेटिंग म्हणजे काय असतं? कोटिंग ऑफ सुपिरियर मेटल. कोटिंग ऑफ सुपिरियर मेटल ऑन द इन्फिरियर मेटल. म्हणजे सुपिरियर म्हणजे हाय क्वालिटीचं मटेरियलचं कोटिंग करतो आपण, त्याचं कोटिंग काढतो आणि ते इन्फिरियर मेटलवरती टाकतो. म्हणजे एक्झाम्पल सांगायचं झालं ना बेटा, तर लोखंडाचा चमचा आहे. ठीक आहे, त्याच्यावरती चांदी चढवली जाते. लोखंडाचा चमचा आहे पण त्याच्यावरती चांदी चढवली जाते. म्हणजे काय तो चांदीत चमचा होईल का बेटा? नाही, फक्त तो जो लोखंडाचा चमचा आहे त्याच्यावरती आपण चांदी चढवतो, त्याला काय म्हणतात बेटा? कोटिंग किंवा इलेक्ट्रोप्लेटिंग. अजून एक एक्झाम्पल द्यायचं झालं, सपोज आपल्याकडे चांदीचं ब्रेसलेट असेल, त्याच्यावरती आपण सोन्याची कोटिंग करतो बेटा. म्हणजे पहा, आता इन्फिरियर कुठलं झालं तुमचं? चांदी. आणि सुपिरियर कुठलं झालं तुमचं? गोल्ड. ठीक आहे, सोनं. सोन्यात तुमचं निघतं आणि ते कशाला जाऊन बसतं बेटा? तुमचं चांदीवरती जाऊन बसतं. चांदीची चेन असेल किंवा चांदीचं कडं असेल त्याच्यात जाऊन बसेल, त्याला काय म्हणायचं बेटा? इलेक्ट्रोप्लेटिंग. ठीक आहे, इथे आपण जे एक्झाम्पल बघतोय तो लोखंडाचा चमचा आहे, त्याच्यावरती चांदीचं कोटिंग आपण करणार आहे. लोखंडाचा चमचा आहे त्याच्यावरती आपण चांदीचं कोटिंग करणार आहे. ठीक आहे, म्हणून चांदीचं कोटिंग करायचं तुम्हाला चांदी घ्यावी लागेल. मग चांदी मी घेताना ते प्युअर मेटलच्या फॉर्ममध्ये घेतलेली दिसते. प्युअर सिल्वर मेटल दिसतंय. तो कनेक्टेड असतो बेटा ॲनोडला. कुठे कनेक्टेड असतो? ॲनोडला. ठीक आहे, प्युअर सिल्वर डॉट कुठे कनेक्टेड असतो बेटा? ॲनोडला. एक भांडं घेतलं, पुन्हा भांड्यामध्ये 2 इलेक्ट्रोड्स आहेत. पहिलं इलेक्ट्रोड नाही बेटा, सॉरी, पहिल्या एका साईडला मी प्युअर सिल्वर मेटल घेतलेलं आहे, त्याला ॲनोडला सप्लाय दिला. ठीक आहे, आणि लोखंडाचा चमचा त्याला मी कॅथोडला म्हणजे कॅथोड म्हणून काम करेल, म्हणजेच त्याला निगेटिव्ह सप्लाय दिला आहे. म्हणजे प्युअर मेटल माझा ॲनोड म्हणून काम केलं. प्युअर कुठलं बेटा? तुमचं चांदी जी आहे ती तुमची प्युअर आहे, तो ॲनोड म्हणून काम केलं म्हणून त्याला पॉझिटिव्ह सप्लाय दिलेलं आहे. लोखंडाचा चमचा तो तुमचा कॅथोड म्हणून काम करतोय म्हणून तो निगेटिव्ह सप्लाय दिलेला आहे. आणि इथे एक विशिष्ट प्रकारचं आपण सोल्युशन वापरतोय. त्या सोल्युशनचं नाव थोडंसं किचकट आहे. पोटॅशियम अर्जेंटेनो सायनाइड. काय नाव बेटा? पोटॅशियम अर्जेंटेनो सायनाइड. दिसतंय तुम्हाला? त्याचं नाव काय बेटा? पोटॅशियम अर्जेंटेनो सायनाइड. ठीक आहे, हे सोल्युशन घेतलेले आपण. ठीक आहे, पुन्हा एकदा एक भांडं घेतलं, त्या भांड्यामध्ये सोल्युशन घेतलं. कुठलं बेटा? पोटॅशियम अर्जेंटेनो सायनाइड. त्याच्यामध्ये प्युअर मेटल म्हणजे तुमची चांदी घेतली, त्याला कनेक्शन ॲनोड म्हणून काम केलं, तो पॉझिटिव्ह सप्लाय ऑफ द बॅटल दिलेले. त्याच्यानंतर लोखंडाचा चमचा आहे, तो कॅथोड म्हणून काम केलं, त्याला निगेटिव्ह सप्लाय ऑफ द बॅटरी दिलेली आहे. झालं बेटा? आता इथे तुमचं आयोनायझेशन किंवा इलेक्ट्रोप्लेटिंग घडेल. इलेक्ट्रोप्लेटिंग घडताना ॲनोडच्या इथे एक रिएक्शन, पुन्हा कॅथोडच्या इथे एक रिएक्शन. ॲनोडच्या इथे काय होईल बेटा? तिथून इलेक्ट्रॉन्स बाहेर पडतील. म्हणजे पहा, सिल्वर आहे, सिल्वरचे इलेक्ट्रॉन्स बाहेर पडले, ते इलेक्ट्रॉन्स डिपॉझिट होतात. कुठे बेटा? कॅथोड. कॅथोडने काय केलं? त्यांना गेन केलं. म्हणजे लोखंडाच्या चमच्यावरती ते येऊन बसले. लोखंडाच्या चमच्यावरती ते येऊन बसले म्हणजे गेन ऑफ इलेक्ट्रॉन झालं आणि ते डिपॉझिट झालं. सिल्वर काय झालं? डिपॉझिट. पहा, इथून निघालं आणि ते याच्यावरती बसलं. इलेक्ट्रॉन्स इथून निघाले आणि ते याच्यावरती बसले. इलेक्ट्रॉन्स इथून निघाले आणि ते याच्यावरती बसले. म्हणून ॲनोडच्या इथे ऑक्सिडेशन घडलं. ऑक्सिडेशन म्हणजे लॉस ऑफ इलेक्ट्रॉन्स. हा प्युअर मेटल आहे, सिल्वर आहे, सिल्वरने इलेक्ट्रॉन्स देऊन दिले. एजी म्हणजे सिल्वर असतो बेटा, लक्षात ठेवा. एजी म्हणजे काय असतो? सिल्वर. त्यांनी इलेक्ट्रॉन्स दिले. ते जे इलेक्ट्रॉन्स दिलेले होते ते लोखंडाच्या चमच्याने घेऊन घेतले म्हणून त्यांनी गेन ऑफ इलेक्ट्रॉन्स केले आणि सिल्वर तिथे डिपॉझिट झालं. बरं, हे झालं माझा कन्सेप्ट कुठला बेटा? इलेक्ट्रोप्लेटिंगचा. इलेक्ट्रोप्लेटिंग आपण का करतो? तर पहिले तर अट्रॅक्टिव्ह दिसण्यासाठी. ठीक आहे, कुठलीही वस्तू त्याने अट्रॅक्टिव्ह दिसते बेटा. पहिला उद्देश एकदम चमचमीत लोखंडाचा चमचा जर मी त्याला सिल्वरची कोटिंग केली तर ते चमकेल बेटा. ठीक आहे, पहिलं. दुसरं सांगायला गेलं तर करोजन होत नाही. हा महत्वाचा मुद्दा आहे. करोजन पण याच्यामध्ये होत नाही. आणि तिसरा महत्वाचा मुद्दा, जर लोखंडाचा चमचा कुठे क्रॅक गेलेला असेल ना बेटा,
जर तुम्ही चांदीच्या चमच्याने त्याला कोटिंग केले तो क्रॅक पण भरून निघतो. तो क्रॅक पण भरून निघतो. म्हणजेच काय, ब्रोकन मशीन पार्ट्स कॅन बी रिपेअर्ड, म्हणजे ब्रोकन चमचा कॅन बी रिपेअर्ड. सिम्पल अँड स्वीट. ब्रोकन जो तुमचा आयर्न स्पून आहे तो पण काय होईल बेटा, रिपेअर केला जातो. हा फंडा माझा कोणाचा झाला, इलेक्ट्रोप्लेटिंगचा. कुठला फंडा झाला बेटा, इलेक्ट्रोप्लेटिंग. पर्पज पण झालं याचं. जे जे इम्पॉर्टंट वाटतं ते लिहून घ्या. आता माझा शेवटचा फंडा चालू होईल तो म्हणजे आहे बेटा इलेक्ट्रो रिफायनिंग. तो म्हणजे कुठला असेल बेटा, इलेक्ट्रो रिफायनिंग. ओके ओके. आता बेटा आपला ह्या चॅप्टरचा शेवटचा कन्सेप्ट चालू होईल तो म्हणजे कुठला, इलेक्ट्रो रिफायनिंग. इलेक्ट्रो रिफायनिंग म्हणजे काय असते, ही एक प्रोसेस आहे ज्या प्रोसेसमध्ये आपल्याला एक्स्ट्रा प्युअर मेटल भेटतं फ्रॉम द इम्प्युअर मेटल. म्हणजे एक्स्ट्रा प्युअर मेटल भेटतं फ्रॉम द इम्प्युअर मेटल. याचं मिनिंग काय झालं, याचं मिनिंग मी तुम्हाला एक एक्झाम्पल घेऊन दाखवतो. सपोज माझ्या ह्या हातामध्ये मी सिल्वरचा, प्युअर सिल्वरचा रॉड पकडलेला आहे. प्युअर सिल्वरचं रॉड पकडलेला आहे, ठीक आहे. आणि इकडच्या साईडला एक असा मेटल आहे की जो की इम्प्युअर आहे. इम्प्युअर आहे म्हणजे काय, त्याच्यामध्ये अनेक मेटल्स मिक्स आहेत. अनेक मेटल्स म्हणजे झिंक असेल, कॉपर असेल, सिल्वर असेल, ठीक आहे. पण सिल्वर पण असेल, झिंक, कॉपर, सिल्वर, सोडियम, क्लोरीन, असे अनेक मेटल्सपासून हा इम्प्युअर मेटल बनलेला आहे, ठीक आहे. मग काय होईल बेटा, मी इलेक्ट्रो रिफायनिंगच्या प्रोसेस म्हणून अशी काहीतरी प्रोसेस केली की ज्याच्यामुळे याच्यातून हा जो इम्प्युअर मेटल आहे ना, याच्यातून फक्त आणि फक्त सिल्वर बाहेर पडेल. का, तर हा माझा सिल्वर रॉड आहे. हा जो रॉड असेल तो मेटल इथून बाहेर पडतो. याच्यात तो मेटल असेलच ह्या इम्प्युअर मेटलमध्ये, तो मेटल असेलच, तो मेटल इथून बाहेर पडतो आणि तो पुन्हा जाऊन याच्यावरती जाऊन बसतो. म्हणजे काय झालं, हा प्युअर मेटल जे होतं ते एक्स्ट्रा प्युअर मेटल झालं. जे प्युअर मेटल होतं ते एक्स्ट्रा प्युअर मेटल झालं. कोणाच्या मदतीमुळे, इम्प्युअर मेटलमुळे. ह्याच प्रोसेसला त्याने काय नाव दिले बेटा, इलेक्ट्रो रिफायनिंग. ह्याच प्रोसेसला त्याने काय नाव दिलंय, इलेक्ट्रो रिफायनिंग. इथे आपण एक्झाम्पल घेतोय ब्लिस्टर कॉपरचं. कुठे एक्झाम्पल घेतोय बेटा, ब्लिस्टर कॉपर. ब्लिस्टर कॉपरच्या एक्झाम्पलमध्ये तुम्हाला दिसत असेल, आता एक भांडं घेतले, त्याच्या आतमध्ये CuSO4 सोल्युशन आहे जे की 15% आहे आणि 5 ते 10% H2SO4 सोल्युशन आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर इथे तुमचा इम्प्युअर मेटल म्हणजे ब्लिस्टर कॉपर घेतला ॲनोड साईडला. ब्लिस्टर कॉपर एक असा मेटल असतो ज्याच्यामध्ये झिंक आहे, त्याच्यानंतर अनेक त्याच्यामध्ये मेटल्स असतात. कुठले कुठले असतात बेटा, झिंक असतो, आयर्न असतं, निकल असतं, प्लॅटिनम असतं, सिल्वर असतं, कॉपर असतं, अँटीमनी असतं. असे अनेक मेटल्सपासून तो तुमचा रॉड बनलेला आहे. कुठला बेटा, हा ब्लिस्टर कॉपर. ब्लिस्टर कॉपर एक असा मेटल, इम्प्युअर मेटल आहे ज्याच्यामध्ये अनेक मेटल असतात, ठीक आहे. ज्याच्यामध्ये अनेक मेटल्स असतात, पण कॉपर पण 100% असतो. कॉपर सोबत अनेक मेटल्स असतात, त्याला त्याने काय नाव दिलं, ब्लिस्टर कॉपर. इकडच्या साईडला माझा ऑलरेडी प्युअर कॉपर आहे. इकडच्या साईडला प्युअर कॉपर जो की कॅथोडला कनेक्टेड आहे, ठीक आहे. जो की कुठे कनेक्टेड आहे, कॅथोडला. मग इथे ॲनोडच्या इथे लॉस ऑफ इलेक्ट्रॉन्स घडेल. इथे ब्लिस्टर कॉपर मधून सगळ्यात पहिले CuSO4 सोल्युशन आहे, H2SO4 सोल्युशन आहे. तो असल्यामुळे ब्लिस्टर कॉपर मधून कॉपर पहिले बाहेर पडतो. कॉपर पहिले बाहेर पडतो म्हणजे ते लॉस ऑफ इलेक्ट्रॉन्स घडतील. Cu निघाला ब्लिस्टर कॉपर मधून ना बेटा, ब्लिस्टर कॉपर मधून कॉपर निघाला, लॉस ऑफ इलेक्ट्रॉन झाले. ते जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते घेतले कोणी बेटा, प्युअर कॉपरनी. ते घेतले कोणी, प्युअर कॉपरनी. ते इलेक्ट्रॉन्स घेऊन घेतले, रिडक्शन झालं, गेन ऑफ इलेक्ट्रॉन झालं आणि तुला तिथे प्युअर कॉपर डिपॉझिट झाला. म्हणजे एक्स्ट्रा प्युअर कॉपर तुला भेटला. जो ऑलरेडी प्युअर होता पण तुला आता एक्स्ट्रा प्युअर कॉपर भेटला. ह्याच प्रोसेसला त्याने काय नाव दिले बेटा, इलेक्ट्रो रिफायनिंग. याच प्रोसेसला त्याने काय नाव दिले, इलेक्ट्रो रिफायनिंग. कळाल बेटा, इलेक्ट्रो रिफायनिंग काय एक अशी प्रोसेस आहे ज्या प्रोसेसमध्ये तुला प्युअर मेटल आहे तो एक्स्ट्रा प्युअर होतो. कोणाच्या मदतीने, इम्प्युअर मेटलच्या मदतीने. कोणाच्या मदतीने, इम्प्युअर मेटलच्या मदतीने बेटा. कळालं. इथे तुमचा हा सेकंड चॅप्टर पण केमिस्ट्रीचा संपलेला आहे. इथे तुमचा टोटली सेकंड चॅप्टर संपलेला आहे. आता माझा थर्ड चॅप्टर चालू होईल, ठीक आहे, जो की शेवटचा असेल. आता केमिस्ट्रीचा पण थर्ड चॅप्टर आहे, फिजिक्सचा पण आपला तिकडे बेटा थर्ड चॅप्टर लास्ट चॅप्टर चालू होईल, ठीक आहे. ओके बच्चो, दॅट्स ऑल. बाकीचं होतं. थँक्यू, गुड डे.